नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगेंची चौकशी लागली आणि अचानक महाराष्ट्रातल्या आरक्षण आंदोलनाचा नूरच पालटलाय. एका बाजूला चौकशीचा विरोध होतोय तर दुसऱ्या बाजूला चौकशीचं समर्थन सुद्धा होतंय. मात्र याच चर्चेच्या दरम्यान आणि याच दाव्या प्रतिदाव्यांच्या दरम्यान चौकशी योग्य आहे की नाही हाही प्रश्न आहे. जरांगे चौकशी लागल्यापासून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये बोलणं काही थांबवत नाहीयेत आणि ज्या स्तराची भाषा जरांगे वापरतायत ती निश्चितच समर्थनीय नाही. मनोहर जोशींच्या काळापासून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातलं दुसरं ब्राह्मण नेतृत्व आहे आणि या स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला मनोज जरांगेंची भूमिका ही व्यक्तिगत पातळीवर ब्राह्मण नेतृत्वाला विरोध करणारी दिसतेय. चौकशी हा आत्तापर्यंतच्या घडलेल्या अनेक घटनाक्रमांचा एक भाग असताना केवळ आणि केवळ फडणवीसांच्या विरोधातली जरांगेंची भूमिका काय सुचवते? जरांगेंची चौकशी करणं गैर आहे आणि जरांगेंच्या आंदोलनाची चौकशी होता कामा नये अशी भूमिका घेत अचानक हरिभाऊ राठोड मैदानात उतरलेत. त्यांना अशा प्रकारचा दावा का करावासा वाटतो? मुळात जरांगेंचं आंदोलन हे उत्पन्नाचं साधन बनल्याचा आरोप केला जातोय. त्याचे तपशील तपासले जात आहेत आणि याच निमित्तानं अनेक खळबळजनक तपशील समोर येत असताना ही सगळी परिस्थिती चौकशीला पूरक वाटत असताना प्राप्त स्थितीमध्ये चौकशी का न व्हावी आणि ती चौकशी कोणाला त्रासदायक ठरेल याची चर्चा होणं गरजेचं आहे. आजच्या लक्षवेधीत त्याच निमित्तानं आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेत आपल्या सोबत जरांगेंचे समर्थक या नात्यानं डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं भालचंद्र शिरसाट आहेत. शिरसाट साहेबांना एक छोटीशी विनंती, कॅमेरा खाली गेलाय, आपण तो चेहऱ्याच्या समोर आणला तर खूप बरं होईल. आणि या चर्चेमध्ये आपल्या सोबत हरिभाऊ राठोड आहेत. हरिभाऊ राठोड यांनी जरांगेंची चौकशी गरजेची नाही ती थांबवावी अशी मागणी करत अचानक परिस्थिती महाराष्ट्रातली पालटण्याचा प्रयत्न केलाय. हरिभाऊंपर्यंत आपण पोहोचणार आहोत. हरिभाऊ, माझा आवाज नीट आपल्यापर्यंत येतोय अशी अपेक्षा आहे. काय झालंय की अचानक तुम्हाला ही चौकशी नकोशी वाटायला लागली आहे? नाही, काय झालंय, ही चौकशी केवळ जरांगेची नाही तर ही चौकशी पोलिसांची पण होणार आहे. मग पोलिसांची जर चौकशी होणार असेल तर पोलिसांची चौकशी पोलीस करतील का? तुम्ही सीबीआयकडे द्या ना. म्हणून माझं म्हणणं आहे की हे एक राजकीय प्रेरित हो, म्हणजे जरांगेला कसं दाबता येईल, कशा पद्धतीने त्यांना भीती दाखवता येईल अशा उद्देशाने त्यांनी आता पुढचं आंदोलन चालू नये, त्यांना एसआयटी नेमली. आता तुम्हाला सगळे तुमचे बाहेर काढू, काही निघणार नाही, काही नाही. सगळे तुम्ही जे काय झालं तुमच्या टीव्ही कॅमेरा समोर झालेला आहे. त्यामुळे जरांगेला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तो अद्याप शुद्ध बुद्धीचा माणूस आहे, निष्कलंक माणूस आहे. त्याची चौकशी करून सगळ्यात मोठा तोटा कोणाचा होईल तर सरकारचं होईल. सरकार त्याची चौकशी जर ताबडतोब थांबत नसेल तर निवडणुकीमध्ये ते भोगावं लागेल. मला एवढं सांगायचं आहे. पर आपण थेटच भूमिका घेतलीत आणि भूमिका घेत असताना हरिभाऊ आपण जरांगेंना प्रमाणपत्र सुद्धा दिलेलं आहे. भालचंद्र शिरसाट यांच्यापर्यंत पोहोचूया. शिरसाट साहेब, कॅमेरा हल्लाय आपला, आपण ऍडजस्ट करायचा प्रयत्न करा. पण आता प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्तानं आधी बोलते व्हा. जरांगे जे काही आहेत ते अत्यंत सच्चरित्र आहेत, निष्कलंक आहेत आणि साध्या मनाचे आहेत असं बोललं जात आहे. ही भूमिका हरिभाऊ राठोड घेत आहेत आणि चौकशी विनाकारण आहे असं म्हणतात. आपलं उत्तर याच्यावर? हरिभाऊ राठोड, माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे बंजारा समाजाचे आहेत, मराठा समाजाचे नाहीत. ही माझी माहिती आहे, चुकीची असेल. भालचंद्र शिरसाट, बोलता बोलता आपलं नेटवर्क गेलाय, आपला आवाज तुटलेला आहे, संपर्क आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तुमचं उत्तर आपण घेऊच. एकदा पटकन आधी आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर मोरे यांच्यापर्यंत जाऊ. डॉक्टर मोरे, जरांगेंच्या चौकशीच्या संदर्भातले आक्षेप तुमचे काय आहेत तेही ऐकून घेऊयात. तसंच जरांगे साहेबांची चौकशी
करणं हे अत्यंत हास्यास्पद आहे. कशाची चौकशी करणार? ज्यावेळेस सरकारच्या बाजूनं सरकारला जनमत मिळत होतं, सरकारच्या बाजूनं त्यांच्यावरती आरोप होत होते की ते सरकारचे हातमिळवणी करू लागलेले, शिंदे साहेबांची हातमिळवणी करू लागलेले, फडणवीस साहेबांची हातमिळवणी करू लागलेले. चौकशी काय? त्यांच्या घरावरती सिमेंटचे पत्र आहेत. अरे चौकशीच करायची असेल तर तुम्ही घेतलेल्या भ्रष्ट लोकांवरती तुम्ही चौकशी करा. महाराष्ट्र भूषणाच्या वेळी 14 लोकांची हत्या झाली त्याचं करा. पेपर फुटले त्याच्याबद्दल चौकशी करा. गुजरातला उद्योग का जातात त्याच्याबद्दलची चौकशी करा. आता गुजरात फायबर मध्ये 26 लाखाचे करार झाले आणि महाराष्ट्रामध्ये 3 लाखाचे होतात. का होतात त्याची चौकशी करा. तुमच्या कार्यालयामध्ये गुंड येतात, तिथं रील बनवतात, अधिकाऱ्याबरोबर पोलिसाबरोबर त्यांचे संगनमत आहेत आणि राजकीय नेत्याबरोबर देखील त्यांचे फोटो आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. भीमा कोरेगावचं प्रकरण आहे ते अद्याप एसआयटी नेमली, त्याचं काय झालं? डॉक्टर मोरे या सगळ्या चौकशा झाल्या ना? या चौकशा झाल्या नाही तसं कधी झालं? या चौकशा होतच होत्या, या चौकशा सुरू पण आहेत. भीमा कोरेगावच्या संदर्भातला तर आयोग बसला, त्याच्या संदर्भातल्या चौकशीचे प्रकार काही थांबलेले नाही आहेत. तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्यांच्या चौकशी सुरू आहेत. मग आता तुमची चौकशी का करू नये अशा स्वरूपाचा मुद्दा आहे तुमच्या समोरचा. नाही, मुद्दा काय आहे? ज्या वेळेला तुमची सरकारच्या विरोधामध्ये भूमिका ज्या वेळेला जाते त्यावेळेला चौकशा सुरू होतात. अरे चौकशीची आहेच काय? त्या माणसाकडे आहे तरी काय? कागदावरच्या कपडे शिवाय दुसरं आहे तरी काय त्याच्यावरती? जनतेचा विश्वास, जनतेचा प्रेम आणि एवढ्या मोठ्या माणसाचा ताईत झालेला माणूस, नेतृत्व झालेला माणूस प्रस्थापितांना नको आहे. म्हणून सर्वांनाच नको असं झालं प्रस्थापितांना, पण जनतेचा नेता आहे आणि जनतेचा एवढा मोठा नेता असताना तुम्ही त्यांची चौकशी करता. याचा अर्थ सर्वसामान्याला तुम्ही अत्यंत वेदना देऊ लागलेले. त्यांच्या पाठीमागे जे लोक आहेत मराठा समाजाचे अभूतपूर्व असं यश आहे, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहे. तुम्ही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. आणि त्यांना ताब्यात घेणं, त्यांच्या चौकशा करणं आहे काय त्यांच्याकडे? त्या कार्यकर्त्याकडे त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे गाड्या आहेत, त्यांनी कोणता भ्रष्टाचार केलेला आहे, कोणाचे खून केलेला आहे? असं काहीच नाही आहे. तुम्हाला राजकारण करायचं. अहो ते राजकारण न करता एवढा मोठा समाज आक्रोश आहे, एवढे मोठे लोकांची बळी गेलेले आहे, त्याची चौकशी करा. शेतकरी दररोज आत्महत्या करतात. जवळपास 6,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये, त्याची चौकशी करा. आता तर अलीकडे असं आहे मराठवाड्यामध्ये 2.5 लाख शेतकरी आत्महत्या करणार आहेत असा रिपोर्ट आहे शासनाला, त्याच्यावरती चौकशी करा. या चौकशी तुम्ही करत नाहीये. भ्रष्ट नेते तुम्हीच घेता, त्यांच्याच केस रिलॅक्सेशन करता आणि त्यांना कोणत्या साबणाने किंवा वॉशिंग पावडरने धुता आणि त्यांना निर्दोष सोडता. ठीक आहे, आपण एकच मिनिट थोडं थांबायला लागेल. याच्यासाठी मगाशी भालचंद्र शिरसाट यांच्यापर्यंत पोहोचता त्यांचा आवाज तुटला होता, संपर्क बाधित झाला होता. भालचंद्र शिरसाट, आता नीट बोलू शकणार आहात? आपला काही संपर्क खंडित होण्याची शक्यता नसावी. तुम्ही तुमचं उत्तर द्यायला हवं. जरांगेंच्या संदर्भातली भूमिका तुम्ही मांडत होता, त्यांची चौकशी करण्याची गरज नाही असं इतर 2 पॅनलिस्ट सांगतात. माझं म्हणणं एकच होतं, हरिभाऊ राठोड हे काही मराठा समाजाचे नाही तशी माझी माहिती आहे आणि या आरक्षणाशी त्यांचा काय संबंध आहे मला खरोखर माहित नाही. तपासण्याचा मी प्रयत्न केला, मला काय आढळला नाही. त्यांनी एकदा टीव्हीवरती घोषणा केली की आंदोलनाला आरक्षण मराठ्याला मीच मिळवून देणार. कसा त्याचा फॉर्म्युला त्यांनी आजपर्यंत सांगितला नाही. 1 नंबर 2, ज्याला कर नाही त्याला डर कसली? आज हे मोरे साहेब असतील किंवा राठोड साहेब असतील, अगदी चौकशी करू नका, त्याच्याकडे आहेच काय? काहीच नाही ना. मग होऊ जरा चौकशी. अरे ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्याकडे काही सापडणारच नाही. मग कोणाकडे सापडेल? दगड जिथून आले तिथे सापडेल. ज्या कारखान्यातून दगड आले, जिथून स्क्रिप्ट लिहून आली तिथे सापडेल. मग ते शरद पवारांकडे सापडेल का रोहित पवारांकडे सापडेल मला माहित नाही. म्हणजे जर सोशल मीडियावरती ट्रोल करणारा एक तरुण, त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर रोहित पवार अस्वस्थ होतात, त्याची चौकशी होईल. अहो ही चौकशी या प्रकरणाची आहे, जरांगे पाटील या व्यक्तीची नाही. जरांगे पाटील याच्या घरावरची कौलं कसली आहेत याची नाही. जरांगे पाटीलांनी आर्थिक गैरव्यवहार केला याची नाही. या मराठा आंदोलनात जे जेसीबी आले, जे फुलं उधळली, जे लाखो करोडो रुपये खर्च झाले, ते कुठून आले? ते जरांगे पाटलांनी आणले नाहीत. जरांगे पाटलाला कोणी दिले नाहीत. त्यांच्या वतीने कोणी खर्च केला? समाजातून समाजाची वर्गणी काढली असेल, चांगले.
समाज वर्गणीतून हा खर्च झाला असेल तर त्याचा काहीतरी हिशोब असेल त्याची आहे की एखादा उद्योगपती, एखादा राजकारणी, एखादा राष्ट्रवादी माणूस याच्या पाठी आहे का याची चौकशी आहे. ही SITची चौकशी जरांगे पाटलांच्या अवतीभोवती झालेल्या कृत्याची आहे. पोलिसावरती दगड मारणारे कोण? पोलिसांची चौकशी करा. का नाही करायची पोलिसांची चौकशी? हरिभाऊ राठोड म्हणतात पोलीस काय माणूस नाही, पोलीस चुकत नाही, पोलिसांनी लाठीचार्ज केला तो चुकीचा होता का बरोबर होता? चौकशी यापूर्वी सुरूच झालेली आहे. ही चौकशी झाली पाहिजे. आणि कर नाही, त्याला डर नाही. मनोज जरांगे प्रामाणिक आहेत, एकदम गरीब आहेत, ऍस्बेस्टोसच्या शीटची कौल आहेत, त्याची चौकशी होऊ द्या. मग जे काही आंदोलन झालं त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग आहे ही पुढे येऊ द्या. सत्य समोर येण्यासाठी चौकशी असते आणि ज्यांना सत्याची भीती वाटते तेच चौकशीपासून पळतात. तीच परिस्थिती डॉक्टर मोरे आणि हरिभाऊ राठोडांची आहे. खरं म्हणलं तर हरिभाऊ राठोडांच्या बाबतीत मी असं म्हणेन अब्दुल्ला बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना असं त्यांचं आहे. म्हणजे त्यांच्या स्टेटमेंटचा मला अर्थच कळला नाही. ठीक आहे. हरिभाऊ राठोड, आपल्याला या सगळ्या वादात पडायची गरज आहे का तुम्ही प्रसिद्धीसाठी हे उपद्व्याप करताय? जरांगेंच्या संदर्भातली चौकशी ही विविध पातळ्यांवर आणि विविध कारणांमुळे होती असं सांगितलं गेलंय. कारण काही लपलेली नाहीत. जी काही परिस्थिती समोर आहे ती अत्यंत थेट आहे, डोळ्यासमोर आहे आणि ती कॅमेऱ्यात चित्रित झालेली आहे. असं असताना तुम्ही चौकशीच्या निमित्तानं जरांगेंना प्रमाणपत्र देता आणि त्यांच्या चारित्र्याच्या संदर्भात, त्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत, त्यांचं आंदोलन चालवण्याच्या हेतूच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं सकारात्मकरित्या मांडायचा प्रयत्न करता. तुम्हाला जरांगेंकडून काय हवंय असं बोलून? याचं कारण आहे की मी जरी बंजारा समाजाचा असेल तरी आजपर्यंत या महाराष्ट्रात मराठा समाजाने आमचं नेतृत्व केलं आहे. मग एखाद्या मी त्यांचं नेतृत्व केलं तर कुठे वाईट आहे? आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं. मी त्याचा अभ्यासक आहे आणि म्हणून मी सांगितलं होतं की ओबीसीला धक्का लागणार नाही आणि मराठ्यांना आरक्षण देता येईल मराठा कुणबी एकत्र करून. माझं ऐकलं असतं तर हे दिवस तुमच्या आले नसते. हे अशा प्रकारच्या म्हणजे मी बोलायला नको अशा प्रकारच्या शिवा खाल्ल्या नसत्या आमच्या माननीय उपमुख्यमंत्री. त्यांना तुम्ही अडचणीत आणलाय आणि त्याच्यामुळे आता तरी सुद्धा आता मी जे अभ्यास केलेला आहे, मी फॉर्म्युला तयार ठेवलेला आहे. माझ्या नेटवर जा, harivaurathod.com, माझ्या ट्विटरवर जा, माझे सगळे रेकॉर्डिंग तपासा. मी तुमच्या सगळ्या आमदारांना पाठवलाय, उपमुख्यमंत्र्यांना पाठवलाय, मुख्यमंत्र्यांना पाठवलाय. हे आरक्षण वाढू शकते. हे आरक्षण वाढवल्यानंतर सब कनेक्शन करू आपण कुणबी मराठ्यांना. तुम्ही तर 10 दिले, मी तर 14 द्या म्हणतो. 14 देता येईल. आमच्या 27% धक्का लागणार नाही. 27%च्या वरचं आम्ही मराठा कुणबीला एक करून देऊ आणि हा माझा प्रपोजल आहे. आणि त्यामुळे हे बघा जरांगे पाटील तुम्ही फूल नंतर ते JCP त्याचा हिशोब करताय. अहो स्वखुशीने लोकांनी आणलाय, स्वखुशीने. एवढा सत्कार आदर तर कोणाचा झालाच नाही या महाराष्ट्रात. आणि एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्यांनी आपलं आंदोलन. त्याला तुम्ही गालबोट लावता. तुमचे हाल होती ना निवडणुकीत. तुम्हाला मराठा समाज. हरिभाऊ एकच मिनिट. आपण तर निवडणुकीची भविष्यवाणी पण करून टाकलीत की जो कोणी जरांगेंना विरोध करेल त्याचे निवडणुकीमध्ये हाल होतील. हाल होतील की नाही होतील हा येणाऱ्या काळातला मुद्दा आहे, तो सोडवला जाईलच. पण आत्ताच्या घडीला आंदोलन एका उंचीवर नेऊन ठेवलं वगैरे वगैरे अशा सगळ्या ज्या मुद्द्याच्या आधारे आपण जरांगेंचं समर्थन करतात. मला एका छोट्या मुद्द्याला आपल्याला विचारायचं आहे. तुम्ही भेटायला गेलात त्यावेळेला तुम्हाला साधी वेळेला भेट नाही दिली त्यांनी. नाही, हे चुकीचं आहे. हे टीव्ही माध्यमाने केलेलं आहे. ती चर्चा झाली, रेकॉर्डवर अजूनही आहे. मी हे सांगायला गेलो होतो की तुम्हाला आम्ही पाठिंबा देतो मराठा समाजाला, परंतु आमच्या 12 बोलतेदाराला सुद्धा वेगळं मिळालं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही करा. इथं जरांगेच्या पूर्वी मी आमचे छत्रपती संभाजीराजे यांची मिटिंग झाली माझी त्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला. सगळं रेकॉर्डवर आहे. म्हणजे युट्यूब. आता आपण जी भीती व्यक्त करता आहात आणि त्या आडून जी भविष्यवाणी व्यक्त करत आहात त्या भविष्यवाणीच्या अनुषंगानं पटकन भालचंद्र शिरसाट आपल्यापर्यंत पोहोचूयात. भालचंद्र शिरसाट, मुळात जरांगेंच्याकडे तुमच्या सरकारनं दुर्लक्ष केलंय का? केलं असेल नसेल तर त्याच्या परिणामांना सामोरं जायला तुम्ही तयार आहात का?
एक म्हणजे ज्यांची भाजपमधून गच्छंती झाली, का झाली त्याच्यात मी जात नाही, त्यांनी भाजपची चिंता करू नये. भाजपचं भविष्य आणि मतदार ठरवतील, मतदान करतील आणि जे काही असेल तो आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे. आम्ही प्रामाणिक आहोत की नाही जनता ठरवेल. हरिभाऊ राठोड इज नॉट अ जज किंवा ते न्यायाधीश नाही. एक दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या सरकारने सातत्याने संवाद केला, वरिष्ठ मंत्री अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण सातत्याने जाऊन स्वतः भेटलेत, स्वतः चर्चा केली, सगळे चोरेसाठी त्याने आग्रह धरला, आपण अधिसूचना काढली आणि शासकीय प्रक्रिया केली. त्या अधिसूचनेवर आलेल्या 6.5 लाख हरकती आहेत, त्याचा अनालिसिस चालू आहे. कारण हरिभाऊ राठोड म्हणतात ओबीसीला धक्का न लावता, मी ओबीसी समाजाचा आहे, हरिभाऊ राठोड ओबीसी समाजातून, त्याला किती मान आहे स्थान आहे मला माहित नाही. ओबीसी मध्ये आरक्षण मराठ्याला देता येणार नाही, ओबीसीचं आरक्षण कमी करता येणार नाही. ओबीसी मध्ये ऑलरेडी 342 जाती आहेत आणि भाऊ गर्दी आहे, या गर्दीमध्ये मराठा समाजाला टाकता येणार नाही. पण भालचंद्र शिरसाट, आपण जर समजा राज्य सरकारची सूचना नीट वाचलीत, सरकारी कागद नीट वाचलेत, तर याच सरकारनं यापूर्वीच मराठ्यांना एसीबीसी अंतर्गत आरक्षण देऊन टाकलंय. ओबीसी म्हणजेच एसीबीसी, मग आता देता येणार नाही असं आता का सांगताय? नाही प्रसादजी, ओबीसी हा वेगळा प्रवर्ग आहे, एसीबीसी हा वेगळा प्रवर्ग आहे. मराठ्यांना आरक्षण आता दिलंय किंवा पूर्वी दिलंय, पूर्वी 16% होता, आता 10% आहे. तो प्रवर्गच वेगळा आहे, त्यामुळे मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळणं आवश्यक होतं, ते मिळालं. हा ठीक आहे. भालचंद्र शिरसाटांच्या या तर्कावर उत्तर लागेल. आरक्षण अभ्यासक आहेत आपल्यासोबत हरिभाऊ. मला काही फार बोलायचं नाही, एसीबीसी आणि ओबीसी वेगळे आहेत असा दावा जर कोणी करत असेल तर तुम्ही काय उत्तर द्याल, काय मार्गदर्शन कराल? कधीपासून झालं आरक्षणाचे अभ्यासक ते मला सांगा ना. एक मिनिट जी, काय असताना झालं. एक मिनिट, अहो एसीबीसी म्हणजेच ओबीसी परत नाही, म्हणजे तुम्हाला बेसिकच माहित नाहीये. हरिभाऊ राठोड यांचा गृहपाठ नाही. एसीबीसी म्हणजे ओबीसी नाही, हे मी 100% सांगतो, या चॅनलवरती सांगतो. हरिभाऊ तर राजकारणातून निवृत्तच आहेत, मी राजकारणात आहे, मी निवृत्ती पत्करेल. एसीबीसी आणि ओबीसी एकच असेल तर. भालचंद्र शिरसाट, तुम्ही खूप मोठं, भालचंद्र शिरसाट आपण एक खूप मोठं आव्हान घेताय. अहो एसीबीसी आणि ओबीसी हे एकच आहेत. जर एसीबीसी वेगळे ओबीसी वेगळे तर ओबीसी म्हणजे कोण आणि एसीबीसी म्हणजे कोण तेही सांगून टाका. एसीबीसी हे मराठ्यांसाठी वेगळा प्रवर्ग निर्माण केला, 10% आरक्षण त्यांच्यासाठी दिलं. ओबीसी मध्ये 342 नोटिफाईड जाती आहेत, 343 ची यादी वेबसाईट वरती आहे. त्याच्यात कोळी, माळी असे बरेच समाज आहेत. ओबीसी मध्ये कुठेही मराठा समाज नाही. ओबीसीचं आरक्षण 27% आहे, त्याच्यात 19% ओबीसी, NT1, NT2, NT3, VJ1, VJ. ठीक आहे जी, आपण या मुद्द्याला चिकटून राहणार आहात, तर मी याच्यातला एक छोटासा खुलासा पटकन घेतो आणि चर्चेला पुढे नेतो. डॉक्टर मोरे पण आपल्या सोबत आहेत. ज्या वेळेला एसीबीसी आणि ओबीसी एक नाहीत असं म्हटलं जातं तेव्हा हरिभाऊ हसत होते. हरिभाऊ, हसायची काय गरज आहे, कारण काय आहेत? नाही, हे बघा, तुम्हीच कायदा पास केलाय, त्याच्यात व्याख्या केलेली आहे. एससीबीसी मीन्स काय? एससीबीसी म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. मग त्याचा 7 पॉइंट आहे. मी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं मागच्या वेळेस की तुम्ही किती मूर्ख बनवता लोकांना. कोर्टाला मूर्ख बनवलं तुम्ही, सुप्रीम कोर्टाला. तुम्ही किती मूर्ख बनवताय? एसीबीसी आणि ओबीसी सेम आहे, किती मूर्ख बनवताय? याच्यानंतर बीजेपीला सांगणार आहे की ज्यांना ज्ञान नाही आहे आरक्षणाचा त्यांना पाठवू नका असं तुम्ही सार्वजनिक ठिकाणी. तुम्ही कोण? तुम्हाला लाच म्हणून हाकलून दिलेलं आहे भाजपमधून, कशासाठी दिले सांगणार आहे? पैसे खाल्लेत म्हणून. अरे तुझी काय म्हणताय तुम्ही? पैसे खाऊन मतदान केलं तुम्ही? कोणी पैसे खाल्ले? कोणी दिले पैसे? कोणी दिले पैसे? आणि तुमचा इतिहास महाराष्ट्राने पाहिलेला आहे, तेव्हा तोंड सांभाळून बोला.
तुम्हाला माहित नाही अरे तो- एक तर वेगाला शादीने अब्दुल्ला दिवाना नाही, शरद पवारांनी फंडिंग केलेला माणूस आहे हरिभाऊ राठोड. अरे, हा राष्ट्रवादीच्या बाबा, फंडिंग वरती आलेला अरे, माणूस आहे. मी- फंडेड एनसीपी शरद पवार हा शरद पवारांच्या पेरोलवरती आहे. हा शरद पवारांच्या पेरोलवरती आहे. एक मिनिट थांबा. या प्रकारे ही चर्चा अशी वैयक्तिक पातळीवर जाऊ शकत नाही. हस्तक्षेप करून विषयापर्यंत आपल्याला सगळ्यांना घेऊन येतो. मला एक मुद्दा डॉक्टर मोरे आपल्याकडून हवाय. आपण थोड्या वेळापूर्वी सांगत होतात की चौकशी करायची असेल तर इतर अनेक मुद्द्यांची करा. इतर अनेक मुद्द्यांची चौकशी होईल की नाही हा मुद्दा वेगळा आहे, किंबहुना तशी चौकशी होतीये हे सुद्धा वास्तव आहे. तुम्ही चौकशीला घाबरताय का? मुळीच नाही प्रसाद सर, घाबरण्याचं आणि लपवण्याचं कारणच नाही. काय लपवण्यासारखं काय घाबरण्यासारखं? मूळ मुद्दा आहे, जे अन्याय करतात त्यांच्या माध्यमातून तुम्ही चौकशी करताय, एसआयटीच्या माध्यमातून तुम्ही चौकशी करताय. म्हणजे गृहमंत्री आणि पोलीस खातं ती चौकशी करणार. अहो, जे अन्याय करतात त्यांच्याच माध्यमातून चौकशी होत असेल त्याची चौकशी कोणत्या? आणि एसआयटी नेमून तुम्हाला मराठा आरक्षणाची दिशा भरकवण्याची आहे. मूळ मुद्दे काय आहेत आमचे? मूळ मुद्दे डायव्हर्ट करायचे आणि निवडणुका जिंकून घ्यायच्या. आणि हा गोंधळ घालून अनेकावर केसेस लादायच्या, अनेकावर दहशत निर्माण करायची, लोकांना धमकायचं, दडपशाही निर्माण तुम्ही सुरू केलेली आहे. बॅनर काढणं सुरू झालेले आहेत. तुम्ही शिवाजी महाराजांचे पुतळे हटू लागलेले आहेत. अनेक लोकांना ताब्यात घेऊ लागलेले आहेत. 2-2 दिवस त्यांना ठेवू लागलेले आहेत पोलीस स्टेशनला. हे काय आहेत? ही दहशत निर्माण करण्याचा प्रकार आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या एवढ्या मोठ्या समाजाला गृह मंत्रालय नव्हे, केंद्रीय गृह मंत्रालय देखील घाबरू शकत नाही. कारण मराठा समाज एवढा मोठा एक संघ समाज आहे आणि या समाजाला घाबरण्याचा आणि भीती दाखवण्याची ती दाखवू नये, त्याचे उलट परिणाम होती. आणि मला असं म्हणायचं, डॉक्टर मोरे एकच मिनिट तुम्हीच याचा खुलासा करा. तुम्ही म्हणताय की वेगळे परिणाम होतील, म्हणजे काय होईल आणि कोणासाठी होतील ते? म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये वातावरण जाईल. कारण आज निवडणूक आहे, कोणाला आम्हाला वाटत नाहीये की या पक्षाला मदत व्हावी, त्या पक्षाला मदत व्हावी, असा आमचा कोणता हेतू नाहीये. आणि कोणीतरी शरद पवार साहेबांशी हे नातं जोडतं किंवा याच्या आम्हाला त्या राजकारणात पडलेलं नाही. अनेक जरांगे पाटलाला तुम्ही राजकारणात या म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात किंवा त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवतात, पण राजकारणाविरहित आमचं हे सामाजिक आंदोलन आहे, हे समजून घ्या. अनेक बांधव आमच्या आत्महत्या करू लागलेले आहेत. मराठवाड्याची परिस्थिती कशी झालेली आहे, सिंचनाचा अभाव आहे, मुलीचे गळतीचे प्रमाण आहे, अनेक युवकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, जीवन जगण्याचे प्रश्न आहेत, शहरं त्यांना सामावून घेत नाहीत, सामाजिक प्रश्न उग्र झालेले आहेत, शेतमालाला भाव नाहीयेत, अनेक असंख्य प्रश्न या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तेवत असताना काहीतरी एसआयटी नेमून हा जो मूळ मुद्दा आहे जरांगे पाटलाचा, सरसगट मराठवाड्यातला ओबीसीचा आणि महाराष्ट्राचा आणि सगळ्या सोयऱ्यांचा, त्याला डायव्हर्ट करून काहीतरी वेगळी चर्चा घडून आणायची, ही दहशत आणि अशा प्रकारची दडपशाही सरकार करतंय. त्याचा प्रत्युत्तर भालचंद्र शिरसाटांपर्यंत पोहोचूयात. जी, भालचंद्र शिरसाट यांच्यापर्यंत पोहोचूयात. भालचंद्र शिरसाट, चौकशीची मागणी सभागृहात झाली, म्हणजे ती विधानसभेत झाली. विधानसभा अध्यक्षांनी आदेश दिले, त्याच्यानुसार पुढची कारवाई होते. आता होणारी कारवाई ही दाग दपटशा दडपशाही दहशतीची कारवाई आहे, हा आरोप होत असताना मला त्याच्या मागचा एक आणखीन मुद्दा तुमच्याकडून खुलासेवार हवाय की या आंदोलनाच्या आडून प्रत्यक्षात काय घडवून आणायचंय, जेणेकरून जेव्हा चौकशीतून ते सत्य बाहेर काढण्याचा दावा तुमच्या नेत्यांनी केला ते सत्य येऊ नये यासाठी धडपड सुरू आहे का? निश्चितपणे चौकशी झाली तर सत्य येईल. आणि सत्य समजा विपर्यास झाला असेल सत्याचा समजा, तर त्याला संधी आहे सत्य काय ते सांगायची. भीमा कोरेगाव मध्ये काय झालं आणि सत्य काय होतं, आणि मग कोणाचा जय जयकार झाला आणि कोण त्याच्या पाठीशी होतं, याच्यात मी जात नाही. इथेही सत्य येऊ दे बाहेर. आता डॉक्टर मोरे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवले जातात. कुठे हटवलेत? तोंडाला येईल ते म्हणा तुम्ही डॉक्टर कुठे हटवले? आपलं तोंड दिले तुम्हाला, पाठीमागे डॉक्टर मोरे पदवी लागली, वाटतं ते मला म्हणायचं. हा, कधी हटवले? जरांगे पाटलांच्या वरती जरांगे पाटलांनी जे शिव्या दिलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाद वाटावे असे शब्द मनोज जरांगेंच्या तोंडून निघालेले आहेत. त्याच्यामधलं त्यांनी माफी मागितली पाहिजे. लाज नाही वाटत तुम्हाला त्याची?
ऐका, आम्ही या शिव्याचं आम्ही कधी समर्थन केलेलं नाही. आणि म्हटलं नाही हा बामणी माणूस आहे, बामणी काम आहे. ऐकून घ्या, त्यांना ओव्हरडोस मध्ये बोलले का घाबरताय? चौकशी झाली पाहिजे. ओव्हरडोस मध्ये जरांगे पाटील काय बोलले त्याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. अहो, ओव्हरडोस मध्ये जरांगे पाटील काय बोलले? तुम्ही एवढी लॉयलिटी का ठेवतात? तुमचे आताच राम कदम साहेब काय बोलले? कोणाला बोलले? अरे जरांगे पाटलाचे कार्यकर्ते म्हणून सगळ्या महाराष्ट्रात मिरवलं की ह्या अशी शिव्या देऊ लागले. जी डॉक्टर मोरे हे पहिल्यांदाच समोर येत आहे की जरांगे पाटील जे काही बोलले त्यावेळेला ते ओव्हरडोस मध्ये होते. कशाचा ओव्हरडोस होता रात्री की त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं? अहो, त्यांना त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला, त्यांना रिॲक्शन आली, ते शुद्धीमध्ये नव्हते आणि मोठा डोस आल्यामुळे त्या भ्रमात ते बोलले. चांगल्या अवस्थेमध्ये जरांगे पाटील बोलले का? आणि त्या विषयावरती जरांगे पाटलांनी फडणवीस साहेबांविषयी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. आता हा विषय 10 ते 15 वर्षापासून आंदोलन करतात जरांगे पाटील, 13 वर्ष झाले आंदोलन करतात. कधीही कोणत्या समाजाविषयी कोणाविषयी अनुचित उद्गार जरांगे पाटलांनी काढलेले नाही. त्या दिवशी का काढले? का काढले त्याच्याविषयी? अहो, तुमच्या विधानसभेमध्ये कसे शिवेगाळ लोक करतात ते तर लोकप्रतिनिधी आहेत. तिथे बघा, एक तर तुमचे लोकप्रतिनिधी काय बोलतात? तुमची हिंमत आहे तुमची पंतप्रधानांची सभा अडवायची, अडवून दाखवा. जे प्रवीण दरेकर तुमचे याच्यामध्ये मागणी करतात, आरक्षण दिलेलं प्रवीण दरेकर म्हणतात, बाकी सेवार म्हणतात. पण तुम्ही जी फालतू बडबड करताय ना, ती बडबड बंद नाही केली तर चौकशीत सत्य येईल. ठीक आहे, ठीक आहे. चर्चेत एक पटकन हरिभाऊ पर्यंत पोहोचत पुढचा प्रश्न घ्यायचा आणि मुद्दा असा आहे, हरिभाऊ, समजा चौकशीमध्ये अनेक अशा गोष्टी समोर आल्या ज्याद्वारे आरक्षण आंदोलनाच्या आडून अशांततेचा कट होता, हे जर समोर आलं तर अडचणीत कोण येईल? काही होणार नाही, असं काही होणार नाही, असं काही घडलेलंच नाही. त्याच्यामुळे सुरुवातच पोलिसांपासून झाली आहे. ऍक्च्युली पोलीस त्यांना उचलायला आले होते आणि हे त्यांनी हे रात्री करायला पाहिजे होतं. 2-3 वाजता ते काम त्यांनी दिवसा ढवळ्या केलं आणि हजारो लोक समोर केलं. ही चूक आहे. पण तुम्ही एक नम्रपणे माझं एकच मिनिट, अर्धा मिनिट द्या मला, मी अर्धा मिनिट द्या याच्यासाठी. आणि आज जे सरकार अडचणीत आलेलं आहे, अजूनही अडचणीत आहे, अजूनही सरकारचा बोजा माझ्या फॉर्म्युल्यामुळेच निघू शकतं. माझ्या फॉर्म्युल्यामुळे ओबीसीचा फॉर्म्युला काही गरज नाही तुमच्या फॉर्म्युला नाही नसेल तर तुम्हाला समुद्रात फेकून देऊ सगळं आम्ही. तर बीजेपीला एक मत मिळणार नाही. तुम्हाला जनतेने समुद्रात फेकून दिलंय, तुम्ही जनतेत धोबी का कुत्रा अशी तुमची परिस्थिती झाली आहे. आणि तुम्ही वैयक्तिक काय बोलताय? तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंड वैयक्तिक एवढा स्ट्रॉंग आहे, माहित ना तुमच्याबद्दल. अरे सगळा मराठा एकवटला दिसत नाही तुम्हाला? मूर्ख झालं मराठा भारतीय जनता पार्टी बरोबर आहे, मराठा शिंदेच्या बरोबर आहे, मराठा समाज आमच्या बरोबर आहे. तुम्ही तुमच्या बीजेपी झाले, बीजेपीचं नुकसान आहे. यांनी 50 वर्ष आरक्षण दिलं नाही, शरद पवार बीजेपीला एक मत मिळणार नाही, मराठाचं एक मत. अरे तुम्ही चिंता नका करू, तुम्ही तुमची चिंता करा, तुमचं घर कसं भरायचं त्याची चिंता करा बस. मला या चर्चेत हस्तक्षेप करून एका गोष्टीची आठवण करून द्यायला लागेल की वैयक्तिक हेवे दावे आरोप अशा प्रकारे इथे चर्चेत येऊ नयेत. मला याच निमित्तानं चर्चा इथेच आटोपती घ्यायची, अन्यथा हे वैयक्तिक आरोप कोणत्या पातळीवर जातील ते नियंत्रण करणं अवघड होईल. तुर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.